नमस्कार. आपल्या गणेश शिरसाट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे आपण अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यांची जर्नी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरमध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट झाले, 531 विद्यार्थी जे सिलेक्ट झाले, त्यापैकी सिलेक्ट झालेल्यांपैकी आज आपल्याकडे अनुराधा सोलंकी मॅडम आलेल्या आहेत. तर अनुराधा, सर्वात प्रथम तुझ्या या यशाकरता बी अवॉर्ड लॉ क्लासेसतर्फे, गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे, सर्व विद्यार्थ्यांतर्फे आणि माझ्यातर्फे तुझं खूप खूप अभिनंदन की खूप छान यश तू या ठिकाणी मिळवलेलं आहे. तुझा जो हा प्रवास होता स्पर्धा परीक्षेचा, करिअरचा, तुझी जी जर्नी होती ही आमच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करावी असे मी तुला एक रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार सर की इथपर्यंत पोहोचले, तर तुमच्या साथीमुळे पोहोचली आहे सर, आपल्या क्लासेसमुळे पोहोचलेली आहे. त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. आणि इथे बोलण्याची संधी देत आहे त्याबद्दल पण मनपूर्वक धन्यवाद सर. सर तसं मी पुण्यातलीच सर, प्रॉपर माझं शिक्षण पूर्ण इथेच झालेलं आहे 10वीपर्यंतचं. आणि त्याच्यानंतर 11वीला सर सायन्स होतं माझं. घरात थोडं मेडिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मेडिकलला जावं अशी एक अपेक्षा राहिली होती सर, पण पॉलिटिकल सायन्स मला आवडायचं आणि मग मी 12वीत आर्ट्स घेतलं सर. आणि मग तिथून पुढे थोडं लॉमध्ये इंटरेस्ट क्रिएट झाला आणि मग मी BSL LLB केलं. 2014 साली माझं लॉ झालं सर आणि 2016 साली LLM झालं. लॉ कंप्लीट झाल्यानंतर प्रॅक्टिस करत असताना या स्पर्धा परीक्षेकडे तुझी जर्नी कशी सुरू झाली आणि तू फेल्युअर जे काही आलं त्याच्याविषयी थोडी माहिती सांगशील? हो सर. स्पर्धा परीक्षेकडे ज्युडिशरी म्हणजे सुरुवात पहिल्यांदा JMFC द्यायचं हेच ठरवलं होतं सर. आणि सगळ्यात पहिल्यांदा अटेम्प्ट 2019ला दिला होता. मी आपलेच क्लासेस जॉईन केले होते सर मी त्यावेळेस. आणि तेव्हा प्रीच पास नव्हते झाले सर 2019 साली. त्याच्यानंतर लगेच दुसरा अटेम्प्ट पुन्हा दिला, त्यात पण मी प्री पास नाही झाले सर. तर थोडा सेल्फ डाऊट आला होता मला माझ्याचवरती. आणि मेनवाईल प्रॅक्टिस सुरू होती सर. बाकीच्या एक्झाम्स ज्या काही गव्हर्नमेंटच्या असेल किंवा काय फॉर्म भरणं सुरू होतं, एक्झाम्स देत पण होते, पण सर कंटिन्युअस अपयशच येत होतं बऱ्यापैकी. तर तेव्हा असं वाटायचं, सेल्फ डाऊट यायचा की खरंच म्हणजे मी आहे का बाबा, की करते प्रिपरेशन योग्य दिशेने करते का. तर सर त्यात तुमचं मार्गदर्शन मोठं होतं फार. की मी आले होते क्लासमध्ये, विचारलं होतं की सर काय करायचं. तुमचं म्हणणं असायचं की ठीक आहे तू प्रिपरेशन कर, स्टडी सोडू नको, म्हणजे प्रॅक्टिस करतेस पण सोबत प्रिपरेशन पण चालू ठेव सर. तेव्हापासून आपला क्लास कंटिन्यू ठेवला सर. आणि परीक्षा देत राहिले सर, म्हणजे एक्झाम्सचं प्रिपरेशन कंटिन्यू ठेवून प्रिपरेशन करत एक्झाम्स देत होते. आपली ही असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची जी एक्झाम आहे त्यामध्ये पेपर 1, पेपर 2 दी रिटर्न एक्झामिनेशन आहे. तर 100 मार्क्सचे 2 पेपर्स आहेत आणि मग इंटरव्ह्यू असतो. तर ते रिटर्न एक्झामिनेशनचं तू प्रिपरेशन कसं केलं? सर रिटर्न एक्झामला आपलं ऑनलाईन क्लासेस केले होते सर मी त्यावेळेस आपल्या ॲप थ्रू. आणि त्याचा खूप बेनिफिट झाला सर. म्हणजे पूर्णपणे मेन्सची परीक्षा आपल्या क्लासच्या नोट्स, म्हणजे तुम्ही सांगायच्यात एकतर सिलेबस जास्त होता सर. म्हणजे आपले प्रोसिजरल लॉ तर होतात, पण NDPS ॲक्ट, PCP, NDT ॲक्ट हे मायनर ॲक्ट पण होते. आणि ते तेवढा वेळ नसायचा सर, म्हणजे कोर्ट सांभाळून त्याच्यानंतर प्रिपरेशन करायला. तर तुम्ही एकदम सिस्टमॅटिक त्याच्यामध्ये सांगितलेलं असायचं की या पद्धतीने कर. आणि बऱ्याच जण सर ते शांतपणे लेक्चर 2दा ऐकले आणि आपल्या थोडा नोट्स तयार केल्या, बेअर ॲक्ट आणि थोडं बुक याप्रमाणे स्वतःच्या नोट्स तयार केल्या. तर बऱ्याच जण सर पेपर लिहिताना आठवायचे, म्हणजे तुम्ही बोलायचं ते आठवायचं. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मराठीत जरी येऊन गेली ना सर तरी पेपरमध्ये लिहिताना ते इझी जायचं की समजलेलं आहे आपल्याला आणि ते जास्त एलॅबोरेट व्हायचं. एसेमध्ये हा खूप बेनिफिट झाला. तुम्ही सांगितले होते, एक सॅटर्न सांगितले होते की यातले प्रिपरेशन करा आणि त्यातल्याच बऱ्यापैकी विचारलं होतं. तर तो खूप बेनिफिट झाला सर. अपील रिव्हिजन विचारलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा. तर आपल्या ॲप थ्रू पूर्ण सर ते लेक्चर्स व्यवस्थित ऐकले. बरं रेकॉर्डेड असल्यामुळे ते अजून थोडं थांबून परत एकदा ऐकणं रिपीट करून तो खूप बेनिफिट. आणि आपल्या टाईम कन्व्हिनियंटनुसार, कारण कोर्टामुळे कसं व्हायचं प्रत्येक वेळेस इथं क्लास येऊन अटेंड करणं टाईम शेड्यूलने नाही व्हायचं. तर आपल्या टाईमनुसार लेक्चर्स ऐकून नोट्स काढून तशा पद्धतीने सिस्टमॅटिक प्रिपरेशन केलं होतं सर. सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही पेपर्सचं. नक्कीच. मेन्सचा रिटर्न एक्झामिनेशनचा रिझल्ट आल्यानंतर इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं केलं तू? तुझी स्ट्रॅटर्जी काय होती? हो सर. मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर सर भेटायला आलो होतो तुम्हाला आम्ही सगळेच तसे त्याप्रमाणे. तर एक सिस्टीम तुम्ही सांगितली होती की 5 सिव्हिलच्या केसेस आणि 5 क्रिमिनलच्या केसेस करणं गरजेचं आहे. रादर सर प्रॅक्टिस सुरू होतीच, पण तुम्ही जे सिस्टमॅटिकली सांगितलं की हे अशा पद्धतीने आता म्हणजे इथून पुढे केस बघा, तुम्ही ऑब्झर्व करा.
तर तो फार बेनिफिट झाला सर इंटरव्ह्यूला, कारण की जेव्हा लॉ रिलेटेड आणि प्रॅक्टिस रिलेटेड क्वेश्चन्स विचारले ना, तर त्यावेळेस तो बेनिफिट खूप झाला, जे आम्ही केस ॲक्च्युअलमध्ये ऑब्झर्व केल्या होत्या आणि तशा पद्धतीने आन्सर्स पण द्यायला त्या बाबतीत फार इझी झालं. तो एक फार बेनिफिट तुमचा राहिला आहे सर गायडन्सच्या बाबतीत, की आम्हाला हे पण थोडे अडचण येत होतं की एक्झॅक्ट केस करायचे आहे, म्हणजे समजून घ्यायचे तर नक्की कसं समजून घ्यायचं, तर ती पण सिस्टीम तुम्ही थोडी एलॅबोरेट केली होती. तो फार एक बेनिफिट झाला. दुसरं सर थोडं मॉक इंटरव्ह्यूच्या बाबतीत सांगेल. म्हणजे कोर्ट प्रॅक्टिस आणि या गोष्टींमुळे खूप मॉक देणं झालं नाही, म्हणजे आम्ही यायचोच आय थिंक 7-7:30 नंतर कोर्ट झाल्यानंतर, आणि तुम्ही 12-12:15 अगदी उशिरापर्यंत कधी कधी आमचं प्रिपरेशन घेत राहायचं सर. म्हणजे असं नाही की संपलं आता क्लासचा टायमिंग तर नाही म्हणून, तर ते कधी तुम्ही नाही म्हणालात सर, तो एक फार पॉझिटिव्ह पॉईंट राहिला की कंटिन्युअस तुम्ही आमच्याकडनं करून घेतलं. म्हणजे पहिला मॉक मला अजूनही आठवतोय सर, मी ब्लँक होते, म्हणजे तुम्ही 1-2 क्वेश्चन केले, मला सांगायचं काहीतरी वेगळं होतं आणि मी उत्तर काहीतरी वेगळंच दिलं होतं. तर तुम्ही म्हटलं होतात की थोडं तुला टेन्शन घेऊन तू करतेस हे करू नको, शांतपणे कर, आणि तसंच केलं सर. म्हणजे प्रिपरेशन खरंच तसं केलं, तुमच्याकडे जेवढे जमतील त्या पद्धतीने तुम्ही मॉक घेतलेत पण, आणि त्याच्या बियॉन्ड काय नव्हतं सर. म्हणजे ॲक्च्युली ज्या पद्धतीने प्रिपरेशन करून घेतलं सर, त्या पद्धतीनेच इंटरव्ह्यूज पण व्यवस्थित केलं सर. तुझा जो इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूमधला काही एखादा तुला पर्टिक्युलरली काही अनुभव सांगता येईल का, जो आपल्या विद्यार्थ्यांनाही कामी येईल? हो सर. सुरुवातीला प्रोफाईलवर इंटरव्ह्यू घेतला, अगदी बेसिक सुरुवातीचे 1-2 क्वेश्चन झाले सर पॅनलकडून. त्याच्यानंतर त्यांनी थोडा प्रोसिजरलवरती गेलं. मग त्यांनी ना सेक्शन विचारलं होतं मला चिटिंगचं, तर अचानक सडन ना थोडं पॅनिक झालं असेल किंवा काय, मला सेक्शनच आठवत नव्हतं. तर मी त्यांना पोलाइटली म्हणाले की मला कन्सेप्ट आठवतीये पण मला सेक्शन नाही आठवते, आणि त्यांनी पण स्माईल केली की म्हणजे ठीक आहे, तू पॅनिक झालं त्यामुळे कदाचित तुला होत नसेल. पण जेव्हा प्रोसिजर सांगायला सुरुवात केली आणि त्याच्यातच मग एंडला सेक्शन पण आठवलं मला, असं झालं. मग ती प्रोसिजर त्यांनी ठीक आहे म्हणा ते एक्सप्लेन कर, मग ते म्हणता मग शेवटी सेक्शन पण आठवलं. तर त्यावेळेने त्यांनी घेतलं, तो एक झालं. नंतर सर थोडं त्यांनी क्वेश्चन हे पण केले होते की प्रॅक्टिस करतायत, इंडिपेंडंट मॅटर हँडल करतायत, तर तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही विमेन आहात म्हणून काही कमी मॅटर्स येत आहेत किंवा मॅटरचा फ्लो काही कमी आहे का, किंवा तुम्ही टाईम कमी देऊ शकताय का, थोडा हा एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता. मग त्यात पण म्हणाले हां, म्हणजे सुरुवातीला इंडिपेंडंट प्रॅक्टिस सुरू केली की आहे, म्हणजे मॅटर्स अगदीच ओघाने येतील किंवा बॅकग्राऊंड नसल्यामुळे पण ह्या गोष्टी होतात आम्हाला सुरुवातीला, पण असं नाही, आपण फुल फ्लेज 100% आपल्या प्रॅक्टिसमध्ये दिले की इंडिपेंडंट मॅटर्स पण येतात आणि हँडल करणं पण होतं. थोडा हा पण एक क्वेश्चन त्यांनी विचारला होता सर. नक्कीच. आता बऱ्याच वेळेला मुलींच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या अडचणी असतात. आपल्याकडे बरेचसे विद्यार्थिनी आहेत ज्या प्रिपरेशन करत आहेत, तर तू काही त्यांना काही ॲडवाईस करशील किंवा तू काही त्यांना गाईड करशील? सर, एक तर तुम्ही ठरवलेलं, ही तुमची चॉईस असते, हे तुम्ही डिसाईड केलेलं असतं की मला ही एक्झाम द्यायची आणि मला हे प्रिपरेशन करायचं आहे. तुमच्यावरती कोणीही लादलेली गोष्ट नसते की हे तुला हे करावंच लागेल करून. पण हे तुम्ही चॉईसने ठरवलेलं असतं, त्यामुळे हा जर्नी पण तुमचा असतो, त्यातला स्ट्रगल पण तुमचा असतो. सरांच्या बाबतीत एक आहे की सर कुठलेच एक्सक्यूज नाही ऐकून घेतो. म्हणजे आपण येऊन सांगितलं ना सरांना की सर हा प्रॉब्लेम आला आणि म्हणून नाही झालं, रोज नवीन कारण मिळेल तुला सांगायला म्हणे. पण तितक्याच परखडपणे आणि तितक्याच मायने सर त्यातून बाहेर पण काढतात आपल्याला की कुठली अडचण येत असेल काय असेल, सरांची शेअर केली की बरोबर वे आउट दाखवतात. ते एक आहे. म्हणजे तुम्हाला एक गॉडफादर मिळतो जर का तुम्ही मनापासून कुठली गोष्ट अचीव्ह करायची ठरवली असेल तर. माझं फेल्युअर मल्टिपल टाइम्स होतं. म्हणजे सर म्हणतात त्या भाषेत की मी तर अपयश यशाची पहिली पायरी असतं म्हणतो सरांच्या भाषेत, त्या जिन्यात चढले होते मी. तसंच झालं होतं की कुठेच काही होत नाही आहे आणि मग सेल्फ डाऊट पण येणं झाले होते. पण असं नाही आहे, शेवटी पेशन्सची टेस्ट होते तुमची, आणि मग त्यानंतर जेव्हा तुम्ही सिलेक्ट होता त्यावेळेस तो जर्नीच आठवतं की इथवर पोचायला काय काय गोष्टी कराव्या लागल्या. आणि हा फक्त आपलं नसतं, म्हणजे प्रिपरेशन फक्त माझ्या एकटीचं नव्हतं सर, बहुतेक माझं संपूर्ण घरच MPSC देत होतं. माझा आई बाबा, माझी मोठी बहीण. सर जेवढा तुमचा साथ आहे सर, तेवढं त्यांचं पण आहे. पेशन्स ठेवून त्यांनी पण खूप साथ दिली, लढ म्हणाले, आणि त्याच्यामुळे कुठेपर्यंत ह्या गोष्टी पोहोचल्यात. आपण कुठलंही निवडू, म्हणजे तुम्ही कुठलंही क्षेत्र निवडा, कशातही फक्त तुमचं 100% देणं, जेवढं आपल्यापर्यंत, एक्सक्यूज काही न देता, आणि मनापासून ठरवलं की मार्ग सापडतात सर. कुठून ना कुठून वे आउट निघतो आणि आपण जर्नी कंप्लीट करतो सर. नक्कीच. एक खूप महत्त्वाचा मुद्दा अनुराधाने हायलाईट केला की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असते तर नक्कीच फक्त त्याच्या एकट्याची ती परीक्षा नसते, तर एका अर्थाने त्याच्या कुटुंबाची परीक्षा असते सगळ्या.
कारण त्याला सगळं कुटुंब त्याला मॅरिड असो अनमॅरिड असो ते सगळं कुटुंब त्याला सपोर्ट करत असतं. सगळ्या कुटुंबाला त्याचं ते शेड्यूलही माहीत असतं आणि एका प्रकारे सगळ्या कुटुंबाचीच ती परीक्षा असते. आपण जरी पर्टिक्युलर अभ्यास करत असू पण घरचे वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या लेवलला आपल्याला तो मेंटल सपोर्ट असेल फायनान्शियल सपोर्ट असेल ते प्रोव्हाइड करत असतात. तर ती खूप एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे विद्यार्थ्यांनी मिळालेलं यश हे त्याच्या एकट्याचं नसतं तर ते त्याच्या सगळ्या कुटुंबाचं ते यश असतं. कारण परीक्षा फक्त हा देतो पण सपोर्ट सगळे फॅमिली करत असतात. तर खरंच तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून त्या पद्धतीने तुझ्या ह्या जर्नीमध्ये अडथळे तर बरेच आले असतील, त्याबद्दल शंका नाही. अडथळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच राहतात. पण आता हा सगळा प्रवास करून हे सगळे हर्डल क्रॉस करून पुढे आल्यानंतर आज तुला जे यश मिळालंय आज तुला कसं वाटतं, काय फिलिंग आहे? सर खरं तर जेव्हा ना लिस्टमध्ये नाव आलं ना तेव्हा सिलेक्शन झाल्यापेक्षा ना 2 मिनिटात तो पूर्ण फ्लॅशबॅक होतो, अख्खा जर्नी आठवतो सर, की सुरुवात कशी केली होती आणि आजवर इथं पोचली आहे, सिलेक्शन झालेलं आहे. सर आनंद खूप होतो, म्हणजे प्रश्नच नाही. घरचे आपण जितके ना तर तितकेच घरचे पण आनंद येतात सर. खूप आनंद होतो, म्हणजे आयुष्य खरं बदलतं आणि खरंच बदलतं सर आयुष्य सिलेक्शन झाल्यानंतर. पण एक तुम्ही पण सांगता सर की प्रवास इथं थांबत नाही, जसं तुम्ही म्हणता सर. म्हणजे तुम्ही हे पण म्हटलात की ठीक आहे आता झालं ना सिलेक्शन, आता व्हॉट नेक्स्ट, पुढचं काही प्रिपरेशन करायचं, तसं तुम्ही पण थांबू देत नाही सर आम्हाला. इथं झाल्यावरती पुढचं प्रिपरेशनसुद्धा करायला होता. तशाच पद्धतीने सर पुढचे पण गोल्स ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने पण जर्नी करायचं आहे. पण सर नक्कीच खूप आनंद वाटतो इथपर्यंत पोचल्याचं. नक्कीच खूप मोठी गोष्ट असते. यश जे आहे ते मिळाल्यानंतर एक आपण जे स्ट्रगल केलं त्याला कुठेतरी एक आपल्याला रिकग्निशन मिळालं याचा एक आनंद होतो. पण हे आयुष्य म्हणजेच एक परीक्षा असते. जरी एका परीक्षेमध्ये अपयश मिळालं तरी थांबायचं नसतं आणि एखाद्या परीक्षेमध्ये यश मिळालं तरी थांबायचं नसतं. हे चालत राहायचं असतं. एक परीक्षा झाली त्याच्यामध्ये यश मिळालं त्यानंतर आणखी पुढे आपल्या करिअरमध्ये आणखी काय अपॉर्च्युनिटीज आहेत, आपण ज्या पोझिशनला आहोत त्याच्यापेक्षा आणखी जास्त पुढे कसं जाता येईल हे पाहून पुढची तयारी आपण केली पाहिजे. तसं असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर झाल्यानंतर काम करण्याची तर संधी भरपूर आहे, पण भरपूर सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. त्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्ही शोधल्या पाहिजेत. डिस्ट्रिक्ट जज असेल, बाकीच्या एक्झामिनेशन असतील, त्याही तुम्ही तयारी केली पाहिजे. अशातला भाग नाही आहे की आता आपलं सिलेक्शन झालं तर आपण अभ्यास बंद केला पाहिजे, असंही नाही. तुझी ही जर्नी आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की मुलींचं करिअर असलं का 2 गोष्टी असतात. जर अनमॅरिड असेल तर प्रिपरेशन करत असताना घरच्यांना मॅरेजचं टेन्शन असतं की आता हिचं मॅरेजही करणं तितकंच गरजेचं आहे, ही किती वर्ष अभ्यास करणार आहे. आणि ती जर मॅरिड असेल तर मॅरेजचं टेन्शन नसतं, पण त्या मुलीला टेन्शन असतं की मॅरेज, फॅमिली आणि करिअर दोन्ही कसं सांभाळ करायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही हे स्ट्रगल प्रॉब्लेम चालूच असणार. स्ट्रगल किंवा अडचणी थांबत नसतात. तुम्ही वैयक्तिक त्याच्यातनं मार्ग कसा काढता, तुम्ही ती सिच्युएशन कशी हँडल करता याच्यावर खूप जास्त अवलंबून आहे. दुसऱ्या कुणावर नाही, तुमच्यावरच ते अवलंबून आहे. तसं तर आपण पाहिलं की मॅरिड मुलींना नक्कीच अडचणी असतात, फॅमिलीचा सपोर्ट लागतोच. तसं अनमॅरिड मुली असतील तरी त्यांना एक मेंटल आणि मोरल प्रेशर असतं की घरच्यांचं म्हणणं असतं हे बघ आता ही तुला शेवटची संधी, आता ही शेवटची संधी जर तुझं नाही झालं की मग आता तुझं लग्नच लावून देणार आणि मग तू लग्न झाल्यानंतर काय करायचं ते कर. कुठेतरी आम्हाला आमच्या जबाबदारीतून मुक्त होऊ दे. आम्ही किती वर्ष पर्टिक्युलरली हे वेट करणार किंवा किती वर्ष थांबणार, ते एक टेन्शन प्रेशर नक्कीच असतं. पण थोडं एक स्पर्धा परीक्षेमध्ये पेशन्स लागतातच, वेटिंग पिरियड लागतोच. त्यामुळे हा फॅक्टर जास्त काही वर्क करत नाही की मॅरिड आहात अनमॅरिड आहात मुलींच्या बाबतीमध्ये. आणि तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल, तुमचं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित असेल, तुम्ही सिच्युएशन जर व्यवस्थित हँडल करत असाल तर मात्र यश तुम्हाला 100% मिळतं. तुम्हाला वेळ किती मिळतो हा काही त्याच्यामधला खूप जास्त महत्त्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटत नाही. नक्कीच खूप पर्टिक्युलरली अनुराधा खूप सुंदर असं यश तुला मिळालं आहे. चांगलं पर्टिक्युलरली तू करिअरमध्ये बऱ्याचशा फेल्युअर नंतर एक यश मिळालेलं आहे. तू आज आलीस, सगळ्या विद्यार्थ्यांसोबत तुझे अनुभव शेअर केले. तुझ्या या यशाकरता बी अवॉर्ड लॉ क्लासेसतर्फे, गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे, माझ्यातर्फे खूप खूप तुला खूप खूप शुभेच्छा तुला. आणि तू सगळ्या विद्यार्थ्यांसोबत तुझे अनुभव शेअर केले त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. धन्यवाद.